सर्व बायकांची सुरुवात सकाळी सकाळी होते स्वयंपाक करण्याची. तर हाच माझा चालू आहे आता स्वयंपाक. कारण रिद्धी सिद्धी उठायच्या अगोदर मी माझा स्वयंपाक करून घेते, कारण त्या मला उठल्यावर स्वयंपाकच करून देत नाही. त्यांच्या दोघांचं काही काही चालू असतं, दोघी बहिणींचे भांडणं चालू असतात, किंवा मम्मीने माझी ही वस्तू घेतली, मम्मीची ही वस्तू घेतली, खाण्यावरनं भांडणं चालू असतात, पिण्यावरनं भांडणं चालू असतात, प्रत्येक गोष्टीवरनं. मग मी इथे करत होती स्वयंपाक आणि मी करत होती शेंगदाण्याचे टमाट्याची भाजी. मग मी केली शेंगदाण्याची टमाट्याची भाजी आणि नंतर आलं होतं हरियाल बोट. रिद्धी सिद्धीनं खूप दिवसाचं खायचं होतं, मग मी त्या काकाकडनं घेतलं. मग त्यामध्ये काय झालं, सिद्धी उठली. मग सिद्धीजवळ गेली मी, सिद्धीला म्हटलं उठ ना, मी तुला काय घेतलंय बघ. मग ती ब्लँकेट घेऊ लागली, कारण थंडी होती तर तिला खूपच झोपायचं वाटत होतं. आणि मग तिला मी सांगितलं की मी घेतलंय हरियाल बोट. मग उठली ती थोड्या वेळाने आणि ती म्हणते मग मला भूक लागली आहे, तर मला काहीतरी खायला दे. मग मी तिला बिस्किट दिले, घरात बिस्किट आणलेले होते तर छोटे छोटे, आणि मग ती मस्तपैकी बिस्किट खायला लागली. आमच्या मुलींचं असं आहे ना, सकाळी उठलं का लगेच त्यांना खायला लागतं. मग नंतर थोड्या वेळाने मी त्यांना हे हरियाल बोट अर्धा वाटून दिलं. कुठे त्यांना हरियाल बोट पण म्हणता आणि कुठे त्याला टाळ पण म्हणतं, पण आमच्या बघा टाळच म्हणता. आणि मग मी दोघांना सेम करून दिलं. तरी त्या दोघांचं चालू होतं, मग मी हिला जास्त आलंय हिला कमी आलंय, त्यांचं सतत हे चालू असतं. मग त्यांना सेम दिले मी वाटण्या करून त्याच्या, तर तेव्हा ते व्यवस्थित राहिला. मग नंतर मी माझ्या हजबंडला टाकली भाकर, त्यांना भाकर खूप आवडती. मग आम्ही गेलो शाळेमध्ये. शाळेचा वेळ झाला होता आणि शाळेच्या जवळच एक मंदिर आहे महादेवाचं. तर रिद्धी सिद्धी नाही का, त्या महादेवाचे त्यांना पाय पडायचे होते. मग तसं रिद्धी सिद्धी दररोजच पाय पडता. मग म्हणे चल मग पाय पडायचं. मग मौनी पाय पडतात. महादेव खूपच आवडतं रिद्धी सिद्धींना. जेव्हा पण आम्ही जातो ना तेव्हा त्या म्हणतात. मग त्यांनी टिका नव्हता लावलेला सकाळी, मग मी त्यांना मंदिरातनं कुंकू घेतला आणि टिका लावला. शाळेत गेलो तर ह्या मुलीने एवढा छान प्रोजेक्ट केलेला होता, ग्रुपकडनं काहीतरी चालू होतं शाळेमध्ये प्रोजेक्टचं. मग खूप मुलींनी प्रोजेक्ट वगैरे केलेले होते आणि हिची मम्मी सांगत होती खूप हुशार आहे असं तसं. मग काय आम्ही शाळेमध्ये गेलो तर एवढी आज गर्दी होती ना, आज एवढी चांगली गोष्ट झाली शाळेमध्ये. हे काका मला भेटले आणि खूपच गावाकडचे होते, एवढे छान बोलायचे. आणि मला गावाकडचे लोक खूपच चांगले असतात. आणि ते सांगत होते की बाबा मी माझ्या नातूला घेऊन होतो दररोज, आम्ही भाड्याने असतो, अशा गप्पा मारत होते बाबा. आणि त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता ना, खूपच चांगला होता. आज शाळेत काय झालं माहिती आहे, जेव्हा जनगणमन चालू होतं ना तेव्हा सर्व पॅरेंट्स लोक ते उभं राहिले आणि एवढं छान वाटलं. हा झाला माझा मिनी व्लॉग आमच्या चॅनल.